ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज आमुषा, त्यानिमित्त सकाळी शिवपूजा, खूप मंडळींचे अभिषेक होते, त्यांचे अभिषेक वगैरे झाले. आणि विशेष म्हणजे आज आपल्या मंदिरामध्ये प्रत्येक आमुष्याला जे अन्नदान महाप्रसाद होतो तो आता आहे. त्याच्या तयारीतच चाललंय आमचे सध्या. आणि विशेष तुम्हाला सांगायचंय काय की आज अमावस्या, तुम्ही सुद्धा, मी एक तोडगा सांगितलेला आहे सगळ्यांना की घरामध्ये अमावस्या दिवशी नारळ फोडा, म्हणजे श्रीफळ फोडा, घरामध्ये 2 पोळ्या करा, थोडीशी भाजी करा, अळणी भात करा, गोड पदार्थ करा आणि दक्षिणेकडे तोंड करून तो 2दा घास मोडायचा, पाणी फिरवायचं, नमस्कार करायचं, ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आणि ते ताट उचलून वर गच्चीवर, पत्रेवर, काय तुमच्या उंचीच्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून पक्षी खातील. त्यामुळे होणार काय आहे की तुमचा पितृदोष हा दूर होणार आहे, जी समस्या येतात त्या दूर होणार आहे. यासाठी तुम्ही करत जा. मी आठवण करून फक्त देतोय तुम्हाला आज अमावस्या म्हणून. आणि दुसरी आठवण म्हणजे काय, विशेष की तुम्ही जे माझ्यासाठी समस्यासाठी काही मंत्र वगैरे करण्यासाठी तुम्ही नाव नोंदवलेले आहेत, त्यांचे उद्यापासून सध्या चालू होणार आहे. त्या समस्येसाठी मंत्र साधना चालू होणार आहे. आणि जरी कुणी विसरून राहिलं असेल त्यांनी आजपर्यंत द्यायला काय अडचण नाही, तुमचं नाव वगैरे देऊ शकतात. आणि विशेष अजून दुसरं सांगायचं म्हणजे आज कुमारी गौरी बालाजी कदम हिचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त शिवपूजा करून तिच्यासाठी प्रार्थना केली की तिनं चांगल्या प्रकारे अभ्यासामध्ये प्रगती करावी, कारण ती आता डॉक्टर होते. तिनं अभ्यासामध्ये खूप प्रगती करावी आणि चांगली डॉक्टर बनावी म्हणून मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली आणि तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि देतो अजूनही. तर दुसरी गोष्ट, आता उद्याच्याला माझा वाढदिवस आहे. खूप माझ्यापेक्षा वडील मंडळी आहेत, माझ्या संपर्कात आहेत. मी जरी महाराज म्हणून तुम्ही संबोधत असलात तरी मी एक माणूसच आहे. तर वडीलधारी मंडळींचे मला आशीर्वाद असावेत अशी माझी इच्छा आहे. तर मला तुम्ही आशीर्वाद द्या, कारण तुम्ही आशीर्वाद दिले तर मी अजून काही प्रगती करेल तुमच्या आशीर्वादामुळे. कारण तुम्ही जर आशीर्वाद दिले, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असतील ना, तर मला या समाजाची सेवा करायला अजून बळ येईल, एक ऊर्जा येईल. तारखेप्रमाणे, इंग्रजी तारखेप्रमाणे उद्या माझा वाढदिवस आहे, परंतु तिथीप्रमाणे ही दत्त जयंतीला माझा वाढदिवस असतो. 14 तारखेला येते वाटते बहुतेक. तर त्या दिवशी माझा वाढदिवस असतो. म्हणजे मी सांगायचं का की ही दत्त पौर्णिमेचा जन्म असल्यामुळे तिथीप्रमाणे, आपल्या संस्कृतीप्रमाणे, भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्याला हा वाढदिवस म्हणजे दत्त जयंतीलाच करणं आवश्यक आहे. मी काय साजरा वगैरे करत नाही काही. ते एक आठवण करून देतो तुम्हाला. आणि तुम्ही आज अमावस्येनिमित्त मी सांगितलेला जो तोडगा आहे तो तोडगा म्हणजे करणे, पितरांना नैवेद्य वगैरे ठेवा, त्यांचा आशीर्वाद घ्या, आणि तुमच्या काही समस्या असतील ते मंत्र साधना करण्यासाठी आजपर्यंत तुम्हाला वेळ आहे नाव देण्याची. उद्यापासून माझ्या वाढदिवसानिमित्त एक विशेष अशी मंत्र साधना करणार आहे यापुढे तुमच्या समस्या सुटण्यासाठी. तर तुम्ही तेवढे नाव आजपर्यंत पाठवू शकतात, कारण मला गडबड आहे, मी जास्त बोलू शकत नाही. कारण आज आपल्या इथे मंदिरात अन्नदान महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, त्याचं नियोजन चाललंय सध्या आणि तेही करतोय. तर असो, आपला वेळ घेत नाही आणि माझा बी घेऊ नका. इथेच हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.